राम राम मित्रांनो. जय सरकार. सरकार सरकार आली आणि गेली. सरकार आली आणि गेली. सरकार येतात आणि जातात पण आता ती सरकार येत आहेत ना, ती सरकार ही माणसांसाठी, बायांसाठी, पुरुषांसाठी, वृद्धांसाठी, भावांसाठी, बहिणींसाठी धोकादायक सरकार आहे. याचं कारण जी आता सरकारने गाजर देऊ योजना चालू केली. गाजर देऊ बरं का. कारण ते कसं असतं, कोणाला वशमध्ये करायचं असेल तर काहीतरी मंत्रसंत्र टाकले जातात. तसे त्याने जे आपला समाज आहे, जो आपली पब्लिक आहे, जी शेतकरी, कष्टकरी, कामगार, वृद्ध, बाया, माणसं, तरुण, ही सर्व यांना एक गाजर दिलं. लाडका भाऊ, लाडकी बहीण, वृद्धांना एस.टी फुकट. पण राजांनो, विचार करा, हे लोक यांच्या काही खिशातून देत नाही. अरबो खरबोचा घोटाळा करतात, अरबो खरबो. आणि आपल्याला आज पण खेड्यामध्ये 1 रुपया गाडीच्या चाकासारखा, बैलगाडी असते ना, त्या बैलगाडीच्या चाकासारखा फिरतोय, मग दिसतोय 1 रुपया. आणि यांना 1 रुपयाची व्हॅल्यू 1 करोडची व्हॅल्यू, 1 कोटी, 2 कोटी, अरबो खरबो, यांना व्हॅल्यू नाही, किंमत नाही पैशाला. आणि आपण पण माणसं चुकीचे आहेत, कारण आपण पण भिकारडी सवय लावली. लाडकी बहीण फुकट अकाउंटवर पैसे येतात. लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर पेमेंट येणार, मग लाडका भाऊ येणार, मग मतदान हा विकलं जाणार. पण राजांनो, विचार करा, जर अशी फुकट खायची, फुकट राहायची, फुकटची सवय जर लागली, जे तुम्ही म्हणतात कष्टकरी, शेतकरी राजा, शेतकऱ्याला राजा बोलता, शेतकऱ्याला राजा बोलता तुम्ही. विचार करा, जर शेतकरी जर राजा असता तर आज शेतकरी भीक मागायची वेळ आली नसती. आणि शेतकऱ्यांचा जर राजा असता, तर आज कष्टकरी, कामगार जे असं आहेत, जे खरेच गरीब लोक आहेत, आज ते पण लोक शेतामध्ये जात नाहीत काम करायला, कष्ट करायला. पहिले आम्ही कामं केली, 20 रुपये 30 रुपये खुरपायला लागायचे. 10 रुपये किलो कापूस असायचा, 5 रुपये 6 रुपये किलो कापूस वेचायला असायचा. कापूस म्हणजे कपाशी, बऱ्याचशा लोकांना समजत नाही. त्याच्यापासून हे बनतं आहे, म्हणजे कपडे. विचार करा भावांनो, आपण आज कष्ट करायच्या लायकीचे राहिलो नाही, कारण आपल्याला आरामदायी, सुखदायी, फुकट खायची सवय जास्त लागली. सरकारने अशा स्कीम राबवल्यात तर शेतकरी राजा हा कष्टकरी म्हणला जात होता, तो आज कष्ट करण्याची त्याचा हेच नाही राहिला, हेतूच नाही राहिला. तो एक आळशी शेतकरी झाला, आळशी. कारण विचार करा, जर असंच जर तुम्ही आज शिवसेना BJPचं सरकार आहे, ठीक आहे, XYZ, उद्या कुणाचं सरकार येईल, जर तुम्ही आज 5 लाख 10 लाख किंवा जे 2-3 हजार रुपये महिन्याला देतात, लाडकी बहीण, लाडका भाऊ, वृद्धांना, ठीक आहे, पण हे भविष्यात धोका आहे याच्यापासून. कारण जी आपली क्षमता आहे मेहनत करायची, घाम गाळून कष्ट करायची, ती क्षमता कमी होते. कारण जर मी काम न करून जर माझ्या अकाउंटवर पैसे येत असतील तर काम करायची गरज काय? बरोबर, काम करायची गरज काय? तर जो तुम्ही म्हणता कष्टकरी, शेतकरी, बळीराजा, अरे ह्या शेतकरी कष्टकऱ्याला काम करायला माणसं भेटतील का भविष्यात? जी गोरगरीब लोक कामं करायची ती तरी कामं करतील का भविष्यात? नाही. त्यांच्या अकाउंटवर फुकटचे पैसे यायला लागल्यावर तो कोण काम करणार? म्हणून भविष्य धोक्यात आहे. शेतकऱ्यांसाठी तुम्ही स्कीम राबवा, ग्रामपंचायतमध्ये स्कीम राबवा, तुम्ही ग्रामपंचायत गावागावात स्कीम राबवा. कष्टकरी, शेतकरी यांना पुढं कशी येईल, मेहनत कसे करतील, शेतासाठी कसल्या फॅसिलिटी देऊ, अनेक तुम्ही स्कीम राबवू शकता. पण त्या मेहनतीच्या स्कीम असल्या पाहिजे, अशा फुकटच्या स्कीम नको आहेत. कारण फुकटच्या स्कीम जर आता घेणार
आणि भविष्यात जर तशीच सवय लागली, सर ठीक आहे, आता तुम्ही BJP शिवसेनावाले देतात ह्या स्कीम, जर आज विरोधी पक्ष आहे, तुम्ही 3,000 देतात, ते जर म्हणले आम्ही महिन्याला 6,000 रुपये देऊ, तर परत तुम्ही पाडणार ते सरकार येणार. पण याच्यामध्ये सरकारांनी विचार करावा, बारीक विचार करावा, आमदार खासदारांनी जी तुमची भडेगिरी चालू आहे याच्यावर विचार करावा. तुम्ही लोक जे आज पब्लिकला फुकट खायला देत आहेत आणि फुकट खायची सवय लावली, हे तुमच्याच अंगलट येणार आहे, तुमच्याच अंगलट येणार आहे. कारण ही लोक आज जी गरीब आहेत, जी लाडकी बहीण वगैरे बोलतात तुम्ही, त्यांना ती पैसे देतात, त्यांचे लाडके भाऊ म्हणजेच त्यांचे मिस्टर पितात खातात, तुमचंच गुणगान गातात, पण पिल्याच्या नंतर बाप बी बाप का नाही राहत आहे, म्हणून हे तुम्हाला पण घोडे लावतील. तुम्ही त्यांच्या अकाउंटवर पैसे दिलेत, विचार करा. हे पुढचं भविष्य धोक्यात आहे. त्यामुळं बघा, कारण राजकारणी राहिलेले नाहीत, समाजकारण कुठे माहिती नाही. यांना फक्त घोडे बाजार, अरबो खरबो कमवायचे, आणि हा एक धंदा आहे. जसे आम्ही मेहनत करतो कष्टकरी शेतकरी, तसे हे राजकारणी एक यांचा धंदा आहे, बिझनेस आहे. राजकारण म्हणजे एक बिझनेस. जय शिवराय, जय महाराष्ट्र.